संजय नागोने, मी ओबीसी विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस। आज माळी समाजाने उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा देण्याचा मुख्य उद्देश काय? खरं तर हे आमचं समर्थन आहे। जितके इथं लोक जमा झालेले आहेत ते लोक आणि त्यांच्या पाठीमागे जितके काही लोक आहेत हे सर्व लोक बळवंतरावच्या आम्ही पाठीमागे आहोत। उद्देश हाच आहे की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही लोक चालणारे आहोत आणि तो विचार कुठेतरी भाजपने नाहीसा केल्यासारखा मला वाटते, म्हणून आम्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे। आता या सभेमध्ये सांगण्यात आलं होतं की माळी समाजाच्या काही समस्या आहेत, तर त्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत? माळी समाजाच्या अनेक समस्या आहेत। माळी समाजाची सर्वात मोठी जी समस्या आहे ती समस्या ही आहे की आम्हाला राजकारणात प्रतिनिधित्व दिले जात नाही आणि त्या प्रतिनिधित्वासाठी आम्ही नेत्यांना आश्वस्त करून पाठिंबा देत आहोत, समर्थन देत आहोत असं आम्ही मानतो। माळी समाजाचा मुख्य प्रवाह हा बळवंतजी वानखेडे यांच्या मागे राहील, तर किती वोटर्स या अमरावती लोकसभा मतदारसंघात आहेत? मी डॉक्टर चंद्रशेखर कुरळकर। या अमरावती जिल्ह्यातला जो माळी समाज आहे तो जवळपास 70 ते 75% बळवंत वानखेडे यांच्या पाठीमागे राहील आणि बहुमताने विजय होईल असे मला शाश्वती वाटते। आणि हे मी आज इथे बोलतो आहे ते दौरा पूर्ण अमरावती जिल्ह्यात दौरा केला आणि त्या अनुषंगाने बोलतो आहे। म्हणजे संपूर्ण मतदारसंघामध्ये 18.5 लाख जे मतदान आहे त्याच्यामध्ये 10% मतदान हे माळी समाजाचं आहे। जवळपास 1.25 लाख ते 2 लाख मतदान हे माळी समाजाचं आहे आणि 10%चं आमचं प्रतिनिधित्व असल्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाची महत्त्वाची भूमिका आहे आणि हा समाज फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा आहे, समतेचा विचार मांडणारा आहे आणि त्यामुळं हा बहुसंख्येनं हा समाज या निवडणुकीमध्ये बळवंतभाऊ वानखेडे यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे। काय अपेक्षा काय आहे तुम्हाला बळवंतजी वानखेडे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीनंतर? ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे, त्याच्यामुळं देशाच्या मुद्द्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे आणि आज ह्या देशामध्ये जे वातावरण राजकीय वातावरण निर्माण झालं आहे त्या वातावरणामध्ये ह्या देशाची लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर काँग्रेस विचारसरणीचं सरकार इथं आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्ही खरं म्हणजे बळवंतभाऊ वानखेडे यांच्या पाठीमागं आहोत आणि ते निवडून आल्यानंतर आज आमच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा म्हणजे साधारणतः राजकीय क्षेत्राचा जर विचार जर केला आज सगळ्यांचं असं मत आहे की सर्व समाज बहुजन समाज जो आहे तो जागृत झाला आहे। त्याला असं वाटते की जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी। त्या प्रमाणात आम्हाला राजकीय संस्थांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सत्तेच्या याच्या दालनामध्ये त्या प्रमाणात ह्या ओबीसी वर्गाला वाटा मिळाला पाहिजे आणि तो काँग्रेसवाले म्हणजे काँग्रेस पक्षाने विचार करून आम्हाला द्यावा अशी त्यांना आम्ही आज या मेळाव्याच्याद्वारे विनंती केली। खूप खूप धन्यवाद सर। प्रमुख मागण्यांमध्ये 1-2 मागण्या आमच्या अशा आहेत की जे माळी बहुल मतदारसंघ आहेत आमदारकीसाठी ते आम्हाला मिळण्यात यावे। जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिकामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळण्यात यावं। चित्रा चौकात जो एक पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण करण्यात यावं अशा आमच्या बऱ्याचशा प्रमुख मागण्या आहेत। देशात अराजकता माजवलेली आहे ते अराजकता संपवण्यासाठी हा समाज एकवटलेला आहे। खरं म्हणजे आमची लढाई मोदीच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे आम्ही या काँग्रेसला पाठीशी राहून मोदी हटाव हे मोहीम राबवलेली आहे आणि आमचं नेतृत्व करणारे वानखेडे साहेब त्यांना आम्ही बहुमताने निवडून आणू। काल धनगर समाजाचा मेळावा झाला, आज माळी समाजाचा मेळावा झाला। धनगर समाजाच्या समस्या वेगळ्या, माळी समाजाच्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला? नाही, पर्टिक्युलर कोणत्या समाजाच्या काही समस्या नसतात। तो मतदारसंघ आहे, मतदारसंघाचा राहणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, म्हणून एकापेक्षा अनेक जाती आहेत की ते समूहानं पाठिंबा देत असतात। तर तो फक्त विकासाच्या कामावर पाठिंबा आहे, त्यांचे काही प्रश्न नाहीत, तो सक्षम समाज असतो। काल धनगरांनी निर्णय सभा घेतली आणि त्या निर्णय सभेमध्ये त्यांनी सांगितलं की भाजपाने आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय कारण त्यांच्याकडून आम्हाला आरक्षणाची अपेक्षा आहे। नाही, आरक्षण हा मुद्दा जो आहे हा तो राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी बहुमत असणं गरजेचं आहे। उद्या काँग्रेसचं जर बहुमत आलं तर त्या गोष्टीचा निश्चित विचार होईलच, यात काही शंका नाही। पण त्यांनी काही पर्टिक्युलर बळवंत वानखेडेला त्या मुद्द्यावर पाठिंबा दिला नाही।
समाजाचे या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्यांचे काही इतर प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला. जो मुद्दा त्यांचा आरक्षणाचा आहे, आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मग आमच्या हाती सत्ता द्या, सत्ता देता बरोबर आम्ही तुमचं आरक्षण देऊ. कुठं काय झालं त्याचं? किती वर्ष झाले? 2014 साली दिलेलं होतं आश्वासन. मग ते सत्तेवर आले, दिलं काय आरक्षण? केंद्रात त्यांची सत्ता आहे, दिलं काय आरक्षण? त्यांची हिंमत नाही, त्यांची ताकद नाही की किती समाजाला आरक्षण देतील म्हणून. महाविकास आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात, तुम्हाला कुठल्या समाजाचा आजपर्यंत पाठिंबा मिळाला आहे या निवडणुकीसाठी? मला या निमित्तानं अनेक समाजाचे पाठिंबे मिळाले. जसं कोळी समाजाचा सुद्धा पाठिंबा मिळाला, धनगर समाजाचा पाठिंबा मिळाला, माळी समाजाचा मिळाला. इव्हन अनेक संघटना आहेत की मराठा संघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि असे अनेक छोटे छोटे संघटना आहेत. चर्मकार समाजानं सुद्धा तो निर्णय घेतलेला आहे. हे असे अनेक संघटना आहेत की समाज आहेत की ते मला पाठिंबा दिला. बघा सर, तुमच्याबद्दलचा समाजामध्ये खूप चांगलं मत आहे की खूप सोजवळ साधा असा उमेदवार महाविकास आघाडीने दिला आहे, परंतु आपल्याच राजकीय सभांमध्ये जेव्हा मंचावरून शिवीगाळ केली जाते त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय भावना येतात की ते वाईट आहे की चांगलं आहे? नाही, आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. आमच्या सभेत किंवा आमच्या स्टेजवर कुठलीही शिवीगाळ होत नाही किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलल्या जात नाही. जो प्रचार असते, प्रचाराचा मुद्दा रेटत असताना ज्या काही आयुधाचा वापर होतो तो वापर होत असते. पण कुठल्याही कोण्याही उमेदवाराला किंवा कोण्याही उमेदवाराच्या बाबतीत अपशब्द आमच्या महाविकास आघाडीतल्या एकाही नेत्यानं आतापर्यंत काढलेला नाही.